I am Shinde SR, subject chemistry. In last lecture we studied the coordination compounds, the terms used in the coordination compounds such as the ligands, central metal ion, the central ligands which are surrounded by the central metal ions. Then coordination number. The coordination number is the number of ligands which are surrounded by the metal ion. Then charge number. Coordination sphere. This coordination sphere means the which is written in the square bracket. In this way we studied the or understand the terms used in the coordination compounds. Now in this lecture we studied about the double salt and coordination compound. Means double salt आणि coordination compound याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत. See the double salt. Double salt and coordination compound both are the molecular solids. These are the addition compounds. म्हणजे डबल सॉल्ट हा सुद्धा मॉलिक्युलर सॉलिड आहे आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हे सुद्धा काय आहेत मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत. मग आता दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तर डबल सॉल्ट्स दे आर डिसोसिएट इनटू सिंपल आयन्स इन वॉटर. दे आर डिसोसिएट इनटू सिंपल आयन्स इन वॉटर. म्हणजे वॉटरमध्ये त्याचं काय होतं पूर्णपणे डिसोसिएशन होते आणि आयन्स तयार होतात. सी इन दिस example, this is the ferrous ammonium sulfate which reacts with in water. It gives the Fe2 plus NH4 plus and SO4 2 minus. म्हणजेच काय झाले इथे बघा हे सगळे आयन्स तयार झालेत. म्हणजेच हा जो सॉल्ट आहे हा काय झाला डिसोसिएट इनटू द सिंपल आयन्स. म्हणजे त्याचं डिसोसिएशन होतं वॉटरमध्ये. कशाचं तर डबल सॉल्टचं. हा डबल सॉल्ट जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर त्याचे काय मिळतात आपल्याला असे सिंपल आयन्स मिळतात. अँड दे लूज देअर आयडेंटिटी. दे लूज देअर आयडेंटिटी. म्हणजे जर याच्यामध्ये जी आयडेंटिटी आहे ती या आयन्समध्ये राहणार नाही आहे. ते लूज देअर आयडेंटिटी. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये काय बघा ते डिसोसिएट इनटू कॉम्प्लेक्स आयन इन वॉटर. म्हणजे दोन्हीचं डिसोसिएशन होतं पण डबल सॉल्टचं डिसोसिएशन झाल्यानंतर काय मिळतं आपल्याला सिंपल आयन्स मिळतात. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्याला इथं काय मिळतं कॉम्प्लेक्स आयन. सी द इन दिस एक्झाम्पल K4FeCN6 याचं डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्याला इथं काय मिळतं K प्लस आणि FeCN6 4 मायनस. हा काय कॉम्प्लेक्स आहे. हा काय कॉम्प्लेक्स आहे आणि हा काय आयन आहे. म्हणजे हा झाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याचं डिसोसिएशन केलं तर आपल्याला काय मिळतं एक काउंटर आयन मिळेल आणि एक कॉम्प्लेक्स मिळेल. काय मिळेल काउंटर आयन मिळेल आणि एक कॉम्प्लेक्स मिळेल. आणि डबल सॉल्टचं डिसोसिएशन केल्यानंतर आपल्याला सगळे काय मिळतील हे आयन्स मिळतील सिंपल आयन्स मिळतील. अँड दे रिटेन देअर आयडेंटिटी. म्हणजे ह्या कंपाऊंडची आयडेंटिटी याच्यामध्ये आपल्याला पुन्हा मिळणार आहे. म्हणजे याच्यातले याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत पण याच्यामध्ये नाही आहे. मोअर सॉल्टचा कुठलाही याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार नाही प्रॉपर्टीज मिळणार नाही ते बिकॉज इट इज डिसोसिएट इनटू द डिफरंट सिंपल आयन्स अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स विच डिसोसिएट इनटू द कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आणि डबल सॉल्ट. आता याचा फरक आपण कसं ओळखणार आहे तर वॉटरबरोबर त्याची रिॲक्शन करायची आपल्याला. डबल सॉल्ट जर आपण वॉटरबरोबर डिझॉल्व केलं तर ते काय होतात सिंपल आयन्समध्ये डिसोसिएट होतात. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर आपण वॉटरबरोबर रिॲक्ट केले तर ते डिसोसिएट इनटू द काउंटर आयन अँड कॉम्प्लेक्स आयन. काउंटर आयन मीन्स पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह आयन्स आणि कॉम्प्लेक्स आयन्स म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर. आपण बघितले कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे जो काय असतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतो. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जे हे काय तयार होतात एक काउंटर आयन आणि कोऑर्डिनेशन स्पियर कॉम्प्लेक्स आयन. या पद्धतीने आपण काय करतो डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड याचा डिफरन्स लक्षात आला का. पुन्हा एकदा सांगते बघा डबल सॉल्ट डिसोसिएट इनटू सिंपल आयन्स विथ वॉटर and coordination compound dissociate into complex ion with water. हा main difference. Now see हे coordination compounds explain करण्यासाठी the scientist Werner put the some postulates.
द सायंटिस्ट वेर्नर पुट द सम पॉस्युलेट्स. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय आहे, कसं आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी ही थेअरीचे काही पॉस्युलेट्स आहेत. तर फर्स्ट पॉस्युलेट्स बघा. द मेटल सॉल्ट इन मेटल इन अ कॉम्प्लेक्स पॉझेसेस 2 टाईप्स ऑफ व्हॅलन्सीज. मेटल म्हणजे या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये 2 टाईपच्या काय असतात, व्हॅलन्सीज असतात की त्याच्यामध्ये एक आहे प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. दे पॉझेसेस 2 टाईप्स ऑफ व्हॅलन्सीज, प्रायमरी व्हॅलन्सी अँड सेकंडरी व्हॅलन्सी. तर प्रायमरी व्हॅलन्सी इज द आयोनायझेबल अँड सेकंडरी व्हॅलन्सी इज द नॉन आयोनायझेबल. आपण मागे पण पाहिलेलं आहे. तर 2 व्हॅलन्सीज असतात, एक प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी इज द आयोनायझेबल म्हणजे ज्याचं आयोनायझेशन होतं आणि ते आयन्स आपण काउंटर आयन्स आपण जे बघितले, काउंटर आयन आणि कॉम्प्लेक्स आयन कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जेव्हा आपण डिसोसिएशन करतो वॉटरबरोबर तेव्हा त्याच्यामध्ये आपण बघितलं की 2 आयन्स तयार होतात, एक काउंटर आयन आणि एक कॉम्प्लेक्स आयन. हा जो काउंटर आयन आहे हा कुठला असतो, तर ह्या प्रायमरी व्हॅलन्सीजमध्ये जे आहेत त्याचं काय होतं, आयोनायझेशन होतं. म्हणजे पहिलं पॉस्युलेट्स काय टाकले वर्नर थेअरीनं, तर एक की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये 2 व्हॅलन्सीज असतात. एवढं लक्षात ठेवायचं. किती असतात व्हॅलन्सीज, 2 व्हॅलन्सीज. एक आहे प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. तर प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे काय असते, तर आयोनायझेबल असते आणि सेकंडरी व्हॅलन्सी काय असते, नॉन आयोनायझेबल असते. आणि म्हणूनच तर काय कॉम्प्लेक्स काय होत नाही, डिसोसिएशन होत नाही. म्हणजे डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन सॉल्ट आपण मगाशी फरक पाहिला. तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळतात, 2 आयन्स मिळतात. कारण फक्त काय याच्यामध्ये प्रायमरी व्हॅलन्सी जी आहे ती काय आहे, आयोनायझेबल आहे आणि सेकंडरी व्हॅलन्सी काय आहे, नॉन आयोनायझेबल आहे. तर सेकंड पॉस्युलेट्स काय आहे बघा. द आयोनायझेबल स्पियर कन्सिस्ट ऑफ एंटिटीज विच सॅटिस्फाय द प्रायमरी व्हॅलन्सी ऑफ मेटल. म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सीमध्ये जे आयन्स आहेत, प्रायमरी व्हॅलन्सीमध्ये ज्या प्रायमरी व्हॅलन्सी कशाने सॅटिस्फाय झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आयन्स असणार आहेत, पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. मग ते जे आयन्स आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये जे येतात काय येतात, तर कॅटायन्स येतील किंवा ॲनायन्स येतील. ते काय करतात, प्रायमरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतात. अँड दे आर जनरली सॅटिस्फाईड बाय ॲनायन्स ऑर कॅटायन्स. म्हणजे जनरली दे आर ॲनायन्स. प्रायमरी व्हॅलन्सी आर जनरली ॲनायन्स असतात. लक्षात आलं का बघा. प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे काय असतात, कॅटायन्स किंवा ॲनायन्स की जे काय आहेत, आयोनायझेबल आहेत. Then third postulate is that the secondary coordination sphere consists of entities which satisfy the secondary valency and are non-ionizable. Okay? सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे त्याच्यामध्ये तिथे 2 स्पियर असतात, इनर स्पियर आणि आउटर स्पियर. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जर आपण स्पेक्ट्रोस्कोपी जर स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यामध्ये काय येतात, 2 स्पियर येतात, इनर स्पियर आणि आउटर स्पियर. तर आउटर स्पियर म्हणजेच काय असतं, तर प्रायमरी व्हॅलन्सी असते आणि इनर स्पियर जो असतो तो काय असतो, सेकंडरी व्हॅलन्सी असते. मग आउटर स्पियरमध्ये काय येतात, तर ॲनायन्स किंवा कॅटायन्स. आणि इनर स्पियरमध्ये काय असतात, तर त्याच्यामध्ये जे लिगँड्स, त्याला काय म्हणतो आपण, लिगँड्स. इनर स्पेअरमध्ये काय असतात, तर लिगँड्स असतात. मग सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाईड द लिगँड्स. दे आर द सेकंडरी व्हॅलन्सीज ऑफ मेटल आयन आर फिक्स्ड. सेकंडरी व्हॅलन्सीज ही काय असते, फिक्स असते. प्रत्येक कोऑर्डिनेशन कंपाऊंडची एक त्याची स्पेसिफिक काय असते, सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सीज म्हणजेच काय, तर कोऑर्डिनेशन नंबर. सेकंडरी व्हॅलन्सीज म्हणजे काय, तर कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर आपण कशाला म्हणतो, तर लिगँड्स विच आर सराउंडेड बाय मेटल आयन. म्हणजे मेटल आयनच्या भोवती जे लिगँड्स आहेत त्याचे नंबर म्हणजेच काय आला तो सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सीज म्हणजेच काय, तर कोऑर्डिनेशन नंबर. प्रत्येक कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर हा काय असतो, फिक्स असतो. लक्षात येते का बघा, सगळं एकमेकांच्यात गुंतलेलं आहे. सेकंडरी व्हॅलन्सीज म्हणजेच काय, तर कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय, तर लिगँड्स विच आर सराउंडेड बाय मेटल आयन. म्हणजे तुम्हाला जर लिगँड्स किती आहेत त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं काय काढता येतो, कोऑर्डिनेशन नंबर. प्रत्येक कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर हा काय असतो, फिक्स असतो. अँड सेकंडरी व्हॅलन्सीज इज इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर. Secondary valencies is the equal to the coordination
नंबर. लक्षात आलं का बघा. प्रायमरी व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी आयोनायझेबल, सेकंडरी व्हॅलन्सी नॉन आयोनायझेबल. प्रायमरी व्हॅलन्सी आउटर स्पिअरमध्ये असते आणि सेकंडरी व्हॅलन्सीज काय असते, इनर स्पिअरमध्ये असते. प्रायमरी व्हॅलन्सीज सॅटिस्फाईड बाय द ॲनायन्स अँड सेकंडरी व्हॅलन्सीज आर सॅटिस्फाईड बाय द लिगँड्स. सेकंडरी व्हॅलन्सीज इज इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर. आणि प्रत्येक कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, फिक्स असतो. समजलं. आता नेक्स्ट, द सेकंडरी व्हॅलन्सीज हॅज फिक्स्ड स्पेसियल अरेंजमेंट अराउंड द मेटल आयन. स्पेसियल अरेंजमेंट अराउंड द मेटल आयन. आत्ताच आपण सांगतो काय की सेकंडरी व्हॅलन्सी हे काय आहे, कोऑर्डिनेशन नंबर बरोबर इक्वल आहे. सेकंडरी व्हॅलन्सी आणि कोऑर्डिनेशन नंबर हे काय असतात, इक्वल असतात. बरोबर आहे. मग कोऑर्डिनेशन नंबर हा सुद्धा काय असतो, फिक्स असतो. मग पुढच्या पॉस्युलेट्समध्ये काय सांगितलं आहे की हे जे कोऑर्डिनेशन नंबर आहेत किंवा लिगँड्स आहेत. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय येणार, लिगँड्स, त्याच्यामध्ये असणारे लिगँड्स. ह्या लिगँड्सची काय असते, एक स्पेसियल अरेंजमेंट असते. काय असते, स्पेसियल अरेंजमेंट. म्हणजे एक ठराविक त्याला काय असतो, जॉमेट्री असते. इट डिपेंड्स ऑन द कोऑर्डिनेशन नंबर. तर तुम्हाला जर कोऑर्डिनेशन नंबर माहिती असेल तर तुम्ही लगेच त्याची काय सांगू शकता, जॉमेट्री सांगू शकता. कारण त्याची अरेंजमेंट पण काय असते, फिक्स्ड असते. फिक्स्ड स्पेसियल अरेंजमेंट. सी दिस इज द, इफ द CN नंबर इज द 6 देन स्ट्रक्चर इज द ऑक्टॅहेड्रल and CN number is 4 then structure is the tetrahedral or square planar structure. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर त्याची जॉमेट्री काय असणार आहे, ऑक्टॅहेड्रल. कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर त्याच्यामध्ये दोन येतील, एक तर टेट्राहेड्रल असेल किंवा स्क्वेअर प्लेनर. इट डिपेंड्स ऑन देअर हायब्रिडायझेशन. इट इज द ॲक्सियल ऑर लॅटरल ओव्हरलॅपिंग in between the axis or axis. According to this they are tetrahedral or square planar. लक्षात आलं का. वर्नर थेअरीचे हे पॉस्ट्युलेट्स आहेत 4 की जे परीक्षेमध्ये आपल्याला पॉस्ट्युलेट्स लिहायला विचारतात. अतिशय व्यवस्थित सोप्या पद्धतीने आपण ते लिहायचे आहेत. 4 लिहायचे आहेत ओळीनं. पहिला हा काय येईल की देर आर द 2 व्हॅलन्सीज, प्रायमरी व्हॅलन्सी अँड सेकंडरी व्हॅलन्सीज. प्रायमरी व्हॅलन्सी इज द आयोनायझेबल, सेकंडरी व्हॅलन्सी इज द नॉन आयोनायझेबल. Then secondary valencies, the secondary coordination sphere consists the satisfied by the secondary valencies and these are the non ionizable. The number coordination number or secondary valencies number is the fixed. They have the special arrangement. If there is the coordination number is the 6, the structure is the arrangement is the octahedral geometry. CN number is the 4, then geometry is the tetrahedral or square planar. लक्षात आलं. आता या वर्नर थेअरीवरून जे आपल्याला पॉस्ट्युलेट्स समजलेत, आता आपल्याला काय समजले की तिथे 2 स्पियर असतात, इनर स्पियर आणि आउटर स्पियर. मग त्यावरून हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा लिहिला जातो, तर या पद्धतीने हे दोन्ही स्पियर, इनर स्पियर आणि आउटर स्पियर, या दोन्हीमध्ये काय अट्रॅक्शन आहे, इनर स्पियर आणि आउटर स्पियर. आता याच्यामध्ये हा जो आहे हा इनर स्पियर आहे आणि हा आउटर स्पियर आहे. इनर स्पियरला आपण काय म्हणतो, सेकंडरी व्हॅलन्सी. उलट आहे बघा, इनर स्पियर आहे तो काय सेकंडरी व्हॅलन्सी आहे आणि आउटर स्पियर आहे तो काय प्रायमरी व्हॅलन्सी. काय प्रायमरी व्हॅलन्सी. मग हा जो सेकंडरी व्हॅलन्सी आहे हा आपण नेहमी कशामध्ये लिहितो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. कशामध्ये लिहितो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कुठला लिहितो आपण, प्रायमरी व्हॅलन्सी. या दोन्हीमध्ये काय इथं ॲट्रॅक्शन आहे. हा जो आहे हा काय आयोनायझेशन स्पियर आहे आणि हा काय आहे नॉन आयोनायझेशन स्पियर, की त्याला काय म्हणतो आपण सेकंडरी स्पियर किंवा कोऑर्डिनेशन स्पियर, की जो आपण कशामध्ये लिहितो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आता याचा काय अर्थ होतो बघा, याच्यामध्ये हा सेंट्रल मेटल आयन आहे, कुठला आहे कोबाल्ट. त्यानंतर हे जे आहेत हे काय आहेत, सगळे लिगँड्स आहेत. किती लिगँड्स आहेत, तर टोटल 6 लिगँड्स आहेत. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन स्पियर किती झाला, 6 झाला. कोऑर्डिनेशन स्पियर इज इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर. मग आता याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 6 झाला.
कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर त्याची जॉमेट्री काय येते, ऑक्टॅड्रल येते. म्हणजे एवढं जरी आपल्याला कंपाऊंड्स दिलं तर त्याच्यावरून आपल्याला त्याची सगळी हिस्ट्री सांगता आली पाहिजे की त्याच्यामध्ये लिगँड्स किती आहेत, कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, कोऑर्डिनेशन स्पियर कोणता आहे, आयोनायझेबल स्पियर कोणता आहे, नॉन आयोनायझेबल स्पियर कोणता आहे. तर यासाठी फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे की आयोनायझेबल कोणता, नॉन आयोनायझेबल कोणता. तर याच्यामध्ये हे जे Cl3 आहेत हे काय आहेत, प्रायमरी स्पियर आहे. म्हणजे 3 Cl याच्यामध्ये आहेत आयोनायझेशन स्पियरमध्ये. आणि हा काय आहे तर सेकंडरी स्पियर की ज्याचा CN नंबर किती आहे, 6 आहे. आणि जर CN नंबर 6 असेल तर त्याची जॉमेट्री किती येते, काय येते तर ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री. म्हणजे या पद्धतीनं आपण वर्नर्स थेअरीवरून आपण या कंपाऊंडचं स्ट्रक्चर या पद्धतीनं आपण काढू शकतो, इनर स्पियर अँड आउटर स्पियर. नसी द वन प्रॉब्लेम. काही वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये असा एखादा प्रॉब्लेम विचारतात तर इट डिपेंड्स ऑन द वर्नर थिअरी. आता प्रॉब्लेम काय आहे बघा, 1 mole of a purple colored complex COCl3 and NH3 on treatment with excess AgNO3 produces 2 moles of AgCl. Write the formula of the complex if the coordination number of CO is 6. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की याचा कोऑर्डिनेशन नंबर दिलेला आहे 6. कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर काय दिलेला आहे, 6 दिला आहे. आता याच्यावरून आपल्याला या कंपाऊंडचं काय काढायचं आहे, फॉर्म्युला काढायचा आहे. कंपाऊंड कुठलं आहे ते काढायचं. आता कसं काढायचं बघा. आता पहिल्यांदा आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर समजला किती आहे, 6 आहे. सेंट्रल मेटल आयन माहिती आहे आपल्याला, इथं काय आहे कोबाल्ट CO. सेंट्रल मेटल आयन काय आहे, कोबाल्ट आहे. CN नंबर किती आहे, 6 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लिगँड्स किती असणार आहेत, 6 असणार आहेत. लिगँड्स किती असणार आहेत, 6 असणार आहेत. आता या कंपाऊंडचं आपण कशाबरोबर रिॲक्शन केलेलं आहे तर AgNO3. सिल्वर नायट्रेट बरोबर आपण याची रिॲक्शन केल्यानंतर काय मिळतात आपल्याला, 2 moles ऑफ AgCl मिळतात. म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये असणारे हे जे Cl आहेत ते कशाबरोबर रिॲक्ट होतील, या AgNO3 बरोबर रिॲक्ट होतील आणि काय मिळतील आपल्याला, AgCl मिळतील. आता हा जो Cl आहे हा काय, तो प्रायमरी व्हॅलन्सीमध्ये पण असतो आणि सेकंडरी व्हॅलन्सीमध्ये पण असतो, बरोबर आहे. आता इथं Cl किती आहेत, 3 आहेत. आणि मॉलिक्युल्स किती मिळतात आपल्याला AgClचे, 2 मॉलिक्युल्स मिळतात. म्हणजे यापैकी 2च Cl कशामध्ये येणार आहेत, AgClमध्ये येणार आहेत. लक्षात येते बघा, आपल्याला AgClचे मॉल्स किती मिळत आहेत, 2 मिळत आहेत. म्हणजे 2 Cl फक्त कशाबरोबर रिॲक्ट होणार आहेत, AgNO3 बरोबर रिॲक्ट होतील आणि AgCl तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे 2 मॉलिक्युल्स काय आहेत, आयोनायझेबल आहे. 2 Cl काय आहेत, आयोनायझेबल आहेत. आयोनायझेबल असल्यामुळेच ते कशामध्ये येणार आहेत, AgNO3 बरोबर रिॲक्ट होणार आहेत. ते जर नॉन आयोनायझेबल असतील तर ते AgNO3 बरोबर रिॲक्ट होणार नाहीत. म्हणजे 2 Cl काय झाले, यापैकी 2 Cl हे काय झाले तर या सिल्वर नायट्रेट बरोबर रिॲक्ट होऊन काय मिळालं आपल्याला, 2 मॉलिक्युल्स कशाचे मिळाले तर या AgClचे मिळाले. म्हणजे आपल्याला एवढं लक्षात येते बघा, या 3 पैकी 2 Cl हे काय आहेत, प्रायमरी व्हॅलन्सीजमध्ये आहेत. कशामध्ये आहेत, प्रायमरी व्हॅलन्सीजमध्ये, की जी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर लिहिली जाते, कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर लिहिली जाते. म्हणजे ते काय आहे, कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये किती आहेत, या 3 पैकी 1 Cl काय असणार आहे, कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये असणार आहेत आणि 2 Cl कशामध्ये असणार आहेत तर प्रायमरी व्हॅलन्सीजमध्ये असणार आहेत, बरोबर. मग आता 1 Cl झाला इथे. आता याचा CN नंबर किती आहे, 6 आहे. आता हे NH3 किती लागतील, मग टोटल लिगँड्स किती पाहिजेत, 6 पाहिजेत. 1 झाला Cl, 3 Cl पैकी 2 Cl गेले प्रायमरी व्हॅलन्सीजमध्ये, राहिला 1. तो 1 Cl कशामध्ये असणार आहे तर कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये असणार आहे. मग याचा CN नंबर किती आहे, 6 आहे. मग अजून किती लिगँड्स पाहिजे त्याला, 5 लिगँड्स पाहिजेत. म्हणजे NH3चे किती मॉलिक्युल्स असतील, 5 मॉलिक्युल्स असतील. म्हणजे आता याचे कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये काय लिहितो आपण, मेटल आयन आणि लिगँड्स. मग लिगँड्स किती असणार आहेत, NH3 5 आणि 1 Cl आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय 6 असल्या, प्रायमरी व्हॅलन्सीजमध्ये किती असणार आहेत, 2 Cl असणार आहेत. मग आता याचं कंपाऊंड आपण कसं लिहिणार आहे,
तर आपण याचा ॲन्सर काय लिहिणार आहे बघा, CO NH3 किती लागणार आहेत आपल्याला, 5 लागणार आहेत, आणि एक Cl हा झाला सेकंडरी व्हॅलेन्सी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला आपण, आणि Cl2. लक्षात आलं बघा. हा सेंट्रल मेटल आयन, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. NH3 आणि Cl3 आहे. Cl3 मधले 2 Cl प्रायमरी व्हॅलेन्सीजमध्ये गेले, एक Cl राहिला, आणि NH3 किती लागतील आपल्याला, 5 लागतील. या पद्धतीनं हा कंपाऊंडचं स्ट्रक्चर काय येईल, तर इन स्क्वेअर ब्रॅकेट CO NH3 5 Cl स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट Cl2. म्हणजे हा झाला सेकंडरी व्हॅलेन्सी आणि हा प्रायमरी व्हॅलेन्सी. या पद्धतीनं आपण कुठलाही एखादा जर तुम्हाला प्रॉब्लेम दिला तर या पद्धतीने आपण सोडवायचे. पहिल्यांदा जे नॉन आयोनायझेबल आहेत, म्हणजे जे AgNO3 बरोबर रिॲक्ट होतील किंवा जे आयोनायझेशनमध्ये येतील ते कशामध्ये लिहायचे, तर नेहमी कुठं लिहायचे, ते प्रायमरी व्हॅलन्सीजमध्ये लिहायचे इथे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. आणि मग बाकीचे जे लिगँड्स आहेत ते कशामध्ये येतील, कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये. या पद्धतीने आपण हा एक्झाम्पल सोडवू शकतो. लक्षात आलं. ते नेक्स्ट द क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स. आता आपण कॉम्प्लेक्स पाहिले, कसे लिहायचे पाहिले, त्याच्यामध्ये काय काय असतं, कोऑर्डिनेशन स्पिअर आहे माहिती आहे आपल्याला, त्यानंतर प्रायमरी व्हॅलन्सीज माहिती आहे. मग आता याच्यावरनं या कॉम्प्लेक्सचे काय करायचे, आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने बघा. आता काय आहे, दे आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ लिगँड्स. आता लिगँड्सचे टाईप्स तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेत, आपण पहिल्याच लेक्चरला पाहिलेत. इट इज बायडेंटेड, ट्रायडेंटेड, पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज. आता इथं याचे 2 टाईप्स आहेत, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आणि हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आता या नावामध्येच आहे बघा, होमो मीन्स काय, सेम. होमो मीन्स सेम म्हणजे सारखे. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे सराउंडेड ओनली 1 टाईप ऑफ लिगँड्स, सेम लिगँड्स. एवढं लक्षात ठेवायचं काय, सेम. होमो मीन्स सेम म्हणजे जर त्या कंपाऊंड्समध्ये सेम द मेटल आयन इज सराउंडेड बाय सेम लिगँड्स आर कॉल्ड ॲज द होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. मेटल आयन भोवतीचे सगळे लिगँड्स काय असतील, सेम असतील, तर त्याला काय म्हणायचं, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. दुसरा टाईप काय आहे, तर हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. हेट्रो मीन्स डिफरंट, हेट्रो मीन्स डिफरंट म्हणजे त्याचे जे लिगँड्स आहेत हे काय आहेत, डिफरंट आहेत, वेगवेगळ्या टाईपचे आहेत. असे असतील तर त्याला काय म्हणायचं, हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. हे कशावरनं टाईप पाडले आपण, तर लिगँड्सवरून. तर कॉम्प्लेक्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ लिगँड्स. दे आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमो मीन्स सेम म्हणजे लिगँड्स सगळे काय असतील, सेम असतील. हेट्रो मीन्स डिफरंट म्हणजे लिगँड्स काय असतील, मोर दॅन 2 टाईप्स. देन अगेन these complex are classified on the basis of charge on the complex. आता आपण मगाचे टाईप पाहिले 2 कशावरून होते, ते लिगँड्सवरून, टाईप ऑफ लिगँड्सवरून. आता त्याच्या चार्जवरून. आता चार्जवरून पण सोपं येतं. पॉझिटिव्ह चार्ज म्हटलं की कॅटायनिक, निगेटिव्ह चार्ज म्हटलं की ॲनायनिक, आणि चार्जलेस असेल तर न्यूट्रल. म्हणजे त्या कॉम्प्लेक्सवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणायचं, कॅटायनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस. निगेटिव्ह चार्ज असेल तर ॲनॉयनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस, आणि चार्ज नसेल तर काय म्हणायचं, न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच काय, तर पॉझिटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियरचा चार्ज इथं आपण बघायचा आहे. प्रायमरी व्हॅलन्सीचा चार्ज पाहायचा नाही आहे, तर कशाचं पाहायचं आहे आपल्याला, तर स्पियरचा पाहायचा आहे. तर जर पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्पियर असेल तर तो काय येईल, कॅटायनिक कॉम्प्लेक्सेसमध्ये येईल. फॉर एक्झाम्पल बघा इथं ZnNH3 याच्यावर हा कोऑर्डिनेशन स्पियर आहे की जो आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो, त्याच्यावर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून हा काय झाला, कॅटायनिक स्पियर. आता हे एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये हा काय आहे, सेकंडरी व्हॅलन्सीज म्हणजे कोऑर्डिनेशन स्पियर, आणि हा आहे प्रायमरी व्हॅलन्सीज. प्रायमरी व्हॅलन्सीज काय आहे, आयोनायझेबल. आता इथे SO4 आहे, SO4वरती कुठला चार्ज असतो, तर -2 चार्ज असतो. SO4वरती काय असतो, -2 चार्ज असतो. म्हणजे आता या कोऑर्डिनेशन स्पियरवरती कोणता चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल. म्हणजे असं जरी आपल्याला कॉम्प्लेक्स दिलं तरी आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ते कॅटायनिक आहे का, ॲनायनिक आहे का, न्यूट्रल आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हा काय झाला, निगेटिव्हली चार्ज आहे, हा प्रायमरी व्हॅलन्सी आहे, आणि मग हा जो आहे कोऑर्डिनेशन स्पियर हा काय झाला, पॉझिटिव्हली चार्ज झाला, म्हणून हा काय झाला, कॅटायनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस.
सेकंड टाईप आहे ॲनायनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस हॅविंग निगेटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्पियर. सेम याच्यामध्ये आता हा K3 काय आहे, पोटॅशियम पॉझिटिव्हली चार्जड आहे. हा काय आहे, आयोनायझेबल आहे, म्हणजे हा काय झाला, प्रायमरी व्हॅलन्सी झाला. म्हणजे हा जर पॉझिटिव्हली चार्ज आहे तर हा काय असणार आहे, निगेटिव्हली चार्ज असणार आहे. हा स्पियर काय असणार आहे, निगेटिव्हली चार्ज. म्हणून जर याच्यामध्ये आपण बघतो चार्ज कशाचे पाहायचे आहेत, तर कोऑर्डिनेशन स्पियरचे, की जे आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. मग हा निगेटिव्हली चार्ज म्हणजे कशामध्ये येणार आहे, हा ॲनायनिक कॉम्प्लेक्समध्ये येणार आहे. आता याच्यावर ह्या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी तर तुम्हाला मायनस चार्ज दिलेलाच आहे, तर मग इथं ओळखायला काही प्रॉब्लेम नाही. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे कॅटायनिक, निगेटिव्ह चार्ज आहे ॲनायनिक. पण जर चार्ज नसेल, पूर्ण कंपाऊंड जर तुम्हाला इथं दिलं असेल, तर मग याच्यावर आपण शोधायचं याची प्रायमरी व्हॅलन्सी पाहिजे. प्रायमरी व्हॅलन्सी याची पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्याच्यावर कुठला चार्ज असणार आहे, निगेटिव्ह आहे. याच्यामध्ये प्रायमरी व्हॅलन्सी निगेटिव्ह आयन आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह आयन असेल तर कॅटायनिक, निगेटिव्ह असेल तर ॲनायनिक. आणि थर्ड टाईप आहे न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेस. याच्यामध्ये कुठलाही चार्ज नाही आहे, हे सगळे काय आहेत, न्यूट्रल आहेत. चार्ज नसेल तर तो कशामध्ये येणार आहे, न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेसमध्ये. म्हणजे चार्जवरून पुढे याची तीन टाईप येतात, कॅटायनिक स्पियर कॉम्प्लेक्स, ॲनायनिक स्पियर कॉम्प्लेक्स अँड न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेस. आता काही ते एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मी आता तुम्ही याच्यामध्ये काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं. परीक्षेला या पद्धतीने तुम्हाला विचारणार आहेत. तर काय प्रश्न आहे बघा इथे, क्लासिफाय द कॉम्प्लेक्स ॲज होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक. आता हे तर तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे, होमोलेप्टिक आहे का हेट्रोलेप्टिक आहे. तर याच्यातच आहे सेम, एवढंच लक्षात ठेवायचं, होमो मीन्स सेम, हेट्रो मीन्स डिफरंट. सेम लिगँड्स, डिफरंट लिगँड्स. तर आपण याच्यामध्ये लिगँड्स पाहतोय बघा इथे काय NH3Cl आहे, 2 आहेत, म्हणजे हा काय झाला, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये पण किती आहेत बघा, हा एक टाईप आहे, हा एक टाईप आहे. फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बघायचं, हे लिगँड्स आहेत. हा काय झाला, हेट्रोलेप्टिक. हा काय झाला, हेट्रोलेप्टिक. याच्यामध्ये पण बघा NH3 आहे, इथिलीन डायामाइन. म्हणजे काय, इथिलीन डायामाइन. हा पण काय झाला, 2 आहेत, म्हणजे काय झालं, हेट्रोलेप्टिक. याच्यामध्ये बघा C2O4 ऑक्झॅलेट, हा एकच आहे, पण हा काय बायडेंटेट आहे. हा काय एकच लिगँड आहे, म्हणजे हा काय झाला, होमोलेप्टिक. होमो मीन्स सेम, म्हणजे हा काय झाला, होमोलेप्टिक झाला. याच्यामध्ये पण बघा NH3 एकच लिगँड आहे, म्हणजे काय झालं, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. म्हणजे लिगँडच्या टाईपवरून आपण याचं काय करणार आहे, क्लासिफिकेशन. त्याच पद्धतीने हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, क्लासिफाय द कॉम्प्लेक्स ॲज कॅटायनिक, ॲनायनिक और न्यूट्रल. तर मगाशी आपण बघितलेत कॅटायनिक. आता इथं हा कंपाऊंड दिलेला आहे NAवर कुठला चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे हा स्पियर काय असणार आहे, निगेटिव्ह. हा निगेटिव्हवाला म्हणजे कशामध्ये येणार, ॲनायनिक, म्हणजे याचं क्लासिफिकेशन काय झालं, ॲनायनिक कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये बघा हा Cl2 हा निगेटिव्ह आहे, म्हणजे हा स्पियर काय येणार, पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे काय येणार, कॅटायनिक. तर CrCO6 हा काय आहे, न्यूट्रल आहे. कोबाल्ट हा लिगँड काय आहे, न्यूट्रल आहे, म्हणजे हा कशामध्ये येणार आहे, न्यूट्रलमध्ये येणार आहे. आता इथं काय दिलेलं आहे, हा 3- निगेटिव्हली चार्ज स्पियर आहे, म्हणजे हा कशामध्ये येणार, ॲनायनिकमध्ये येणार. हा न्यूट्रल आहे, हा कशामध्ये येणार, न्यूट्रलमध्ये येणार. या पद्धतीनं आपण याचं काय करतो, कुठलंही कॉम्प्लेक्स तुम्हाला दिलं आणि त्याचं जर क्लासिफिकेशन विचारलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. सोप्या पद्धतीनं आहे. लिगँडचं टाईप बघायचे, त्यानंतर त्याचं आयन बघायचे, पॉझिटिव्हली चार्ज आहे का निगेटिव्ह. फक्त कशाचा विचार करायचा आहे, तर या कोऑर्डिनेशन स्पियरचा, म्हणजे कशामध्ये, की जे आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे त्याचा चार्ज बघायचा आणि त्याच्यावरनं तो कॅटायनिक आहे का, ॲनायनिक आहे का, न्यूट्रल आहे, हे आपण ठरवायचं. देन सी द स्टॅबिलिटी ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. म्हणजे ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी इट डिपेंड्स ऑन द ॲसिड बेस इंटरॅक्शन. आपण मागच्या पहिल्याच लेक्चरला पाहिलं आहे की ॲसिड बेस इंटरॅक्शन, मेटल आयन अँड लिगँड्स आर द ॲसिड बेस इंटरॅक्शन. आणि त्या बेसवरून आपण काय करायचं, याची स्टॅबिलिटी शोधायची आहे, की म्हणजे कुठला कंपाऊंड स्टेबल आहे किंवा कमी आहे किंवा जास्त आहे ते आपण याच्यावरनं सांगू शकतो. स्ट्रॉंगर द इंटरॅक्शन ग्रेटर इज द स्टॅबिलिटी ऑफ द
कॉम्प्लेक्स. म्हणजे जर त्याचं इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असेल तर त्याची स्टॅबिलिटी काय असेल, जास्त असेल. तर आता हे स्टॅबिलिटी कशी काढायची, तर एम म्हणजे काय येणार, मेटल आयन. त्यानंतर हे लिगॅन्ड्स, हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मिळतो. आणि मग त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के इज इक्वल टू द प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. म्हणजे हा काय झाला, स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आपल्याला काढायचा. हा कॉन्स्टंट माहिती असेल किंवा काढला की आपल्याला काय कळणार आहे, त्या कंपाऊंडची स्टॅबिलिटी कळणार आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपण हे केची व्हॅल्यू काढलेली आहे. तर AG प्लस 2CN मायनस AgCN टॉईस, याची के व्हॅल्यू किती आहे, 5.5 इंटू 10⁻18. त्यानंतर या कंपाऊंडची के व्हॅल्यू किती आहे, 2.2 इंटू 10⁻27. आता या कंपाऊंडची के व्हॅल्यू किती आहे, 5 इंटू 10⁻33. आता या तिन्हीमध्ये केची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग आता कुठला कंपाऊंड स्टेबल आहे हे आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये फार काही आपल्याला कॅल्क्युलेशन विचारत नाही आहेत, फक्त आपल्याला स्टॅबिलिटी कसा आहे तेवढंच पाहायचं आहे. मग आता याची स्टॅबिलिटी आपल्याला इथं दिलेली आहे. मग आता कोणाची स्टॅबिलिटी जास्त आहे, तर COCH3 या कंपाऊंडची काय स्टॅबिलिटी जास्त आहे. आणि म्हणून हा कंपाऊंड काय मोर स्टेबल. या दोन्ही कंपाऊंडपेक्षा हा कंपाऊंड काय तर मोर स्टेबल आहे. कशावरून, तर या व्हॅल्यू ऑफ केवरून, स्टॅबिलिटीवरून. लक्षात आलं. आता याच्यामध्ये कुठले फॅक्टर्स अफेक्ट्स करतात स्टॅबिलिटीला, चार्ज टू साईज रेशो ऑफ द मेटल आयन. चार्ज टू साईज म्हणजे चार्ज आणि साईज यांचा रेशो. जर रेशो ग्रेटर देन स्टॅबिलिटी इज द मोर. हायर द रेशो ग्रेटर इज द स्टॅबिलिटी. आता ही जिथं सिरीज दिली आहे बघा, Cu2 प्लस Ni2 प्लस CO2 प्लस Fe2 प्लस अँड कॅडमियम 2+. आता या दोन्ही सगळ्यांचा चार्ज काय आहे, सेम आहे. चार्ज काय आहे, सेम आहे. पण प्रत्येकाचा साईज मात्र काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे त्याचा रेशो पण काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. म्हणजे चार्ज सेम आहे पण साईज काय आहे, डिफरंट असल्यामुळं इट डिपेंड्स ऑन द चार्ज टू साईज रेशो. आणि त्यामुळे काय येतं, कॉपर इज द मोर स्टेबल दॅन Ni विच इज मोर स्टेबल दॅन CO विच इज मोर स्टेबल दॅन Fe विच इज मोर स्टेबल दॅन कॅडमियम. ही सिरीज आहे. आणि या सिरीजला काय म्हटलं जातं, इर्विंग विल्यम ऑर्डर. इर्विंग विल्यम ऑर्डर विचारतात परीक्षेमध्ये, आपल्याला ही ऑर्डर विचारतात. याच्यावरनं तुम्हाला काय सांगता येईल की कुठला आयन हा काय मोर स्टेबल आहे. हा काय चार्ज टू साईज रेशो. त्यानंतर इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लिगॅन्ड्स. जर लिगॅन्ड्स हे जनरली काय आहेत, लेविज बेस आहेत, जे काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. मग जे लिगॅन्ड्स स्ट्रॉंगर आहेत, स्ट्रॉंगर बेस आहेत, ते काय असतील, तो कॉम्प्लेक्स काय असेल, मोर स्टेबल असेल. वेन लिगॅन्ड्स आर मोर बेसिक और देन दिस कंपाऊंड्स आर मोर स्टेबल. म्हणजे लिगॅन्डच्या बेसिसिटीवरती हे कंपाऊंड्सची काय असते, स्टॅबिलिटी असते. दोन फॅक्टर्स याला अफेक्ट करतात. एक चार्ज टू साईज रेशो, हा रेशो जर हायर असेल तर स्टॅबिलिटी मोर, बेसिसिटी हायर असेल तर स्टॅबिलिटी मोर असेल. देन लास्ट पॉईंट, दिस इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, EAN नंबर. तर हा EAN नंबर अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. आपल्याला 1 मार्कसाठी हा किंवा 2 मार्क्ससाठी आपल्याला EAN नंबर काढायला विचारतात. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण तो बघणार आहे. आता EAN नंबर म्हणजे काय, तर EAN इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सेंट्रल मेटल आयन प्रेझेंट इन अ कॉम्प्लेक्स. सेंट्रल मेटल आयनच्या भोवती जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय त्याचा EAN नंबर. तर हा जो मेटल आयन आहे हा काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो. कितीपर्यंत ॲक्सेप्ट करतो, तर त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्या नेक्स्टच्या इनर्ट गॅसबरोबर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करत राहतो. लक्षात येते का बघा, मेटल आयन काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर्स ॲक्सेप्ट करतो अप टू द इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज इक्वल टू द इनर्ट गॅस.
बघा म्हणजे ई एन नंबर इज इक्वल टू द 18, 36, 54, 86 एवढी ई एन नंबर येईपर्यंत तो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो. मग आता हा ई एन नंबर काढायचं कसं, तर त्याचं हे सूत्र आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ द मेटल आयन प्लस टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल आयन, मेटल आयनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत प्लस त्याच्या लिगँड्सने किती इलेक्ट्रॉन्स त्याला दिलेले आहेत हे पाहायचं आहे. एकच मिनटं एवढीच हे पाहायचं आहे आपल्याला ह्याचं. तर हे कसं काढायचं आहे ते बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल म्हणजे ॲटॉमिक नंबर आपल्याला झेड माहिती आहे मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय मेटल टू फॉर्म द मेटल. मेटल आयनसाठी त्याने इलेक्ट्रॉन किती लॉस केले ते त्याच्यातून वजा करायचे आणि प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स. इट इज डिनोटेड बाय वाय. म्हणजे ई एन नंबरचं सूत्र काय बघा, झेड मायनस एक्स प्लस वाय. या सूत्राप्रमाणे आपण काय करायचं आहे, ई एन नंबर काढायचं आहे. ई एन नंबर इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन मेटल आयन प्लस लिगँड्स इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगँड्स. या पद्धतीनं आपण ई एन नंबरचं पुढच्या लेक्चरला आपण ई एन नंबर काढूया.